विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। भाजपचे खासदार नारायण राणेंचा आज जनता दरबार। रत्नागिरीमध्ये 11 वाजता जनता दरबाराचं आयोजन। पलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण। बीड जिल्ह्यामधील केसमध्ये कॅन्डल मार्च। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एसआयटी नेमून आरोपींवर कठोर शासन करण्याची मागणी। शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखलं। सांगलीच्या कौलापूरमधून शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना पिटावून लावलं। जमीन मोजणी होऊ देणार नाही, शेतकऱ्यांची भूमिका। छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यूचे 634 संशयित रुग्ण आढळले। 70 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह। पावसाचा जोर कायम राहिल्यानं रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता। परभणीच्या पूर्णामध्ये पाण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी विद्युत वाहिनीवर कंत्राटदारानं टाकला आकडा। सर्रासपणे वीज चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस। महावितरण काय कारवाई करणार याकडे लक्ष। नंदुरबारमधील नळवा रस्त्यावरील रेल्वेच्या बोगद्यामध्ये पाणी साचलं। बोगद्यामध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीसाठी मोठी अडचण। पाण्याचा निचरा करण्यासाठी जागा नसल्यानं वारंवार पाणी साचतंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकीवरून महिलेची छेडछाड करणाऱ्याला अटक। नंदनवन कॉलनीमधील महिला घराकडे पायी जात असतानाची घटना। छावणी पोलीस ठाण्यामध्ये आरोपीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल।